नमस्कार, सियाक रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आमचूर पावडर बनवणार आहे। तेही सोप्या आणि साध्या पद्धतीने वर्षभर टिकेल अशी आपण आमचूर पावडर बनवणार आहे। आमचूर पावडर बनवण्यासाठी आपल्याला कैरी आणि मीठ लागणार आहे। हे बघा, मी कैरी घेतली, ह्या साईजची कैरी घेतली। तुम्हाला जर जास्त आमचूर पावडर करायची असेल तर जास्त कैऱ्या घेतल्या तर चालतील। ही कैरी मी धुवून घेतली स्वच्छ करून। कैरी घेतली, या कैरीचा आपण असं सोल कटर असेल तर त्या सोल कटरनं साल काढून घेणार आहोत। तुमच्याकडे सोल कटर नसेल तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने हळूहळू साल काढून घेतली तर चालेल। हे बघा, याची साल काढून घ्यायची। अशी साल काढून घ्यायची। या पूर्ण कैरीची साल काढून घेणार आहे आपण। हे बघा, सोल कटर नसेल तर आपण चाकूच्या साहाय्यानेही काढू शकतो साल। हे बघा, असे तुकडे काढून घ्यायचे। जास्त घासून घ्यायचं नाही, जास्त खाली घासून घेतलं तर ते त्यातला मऊ भाग आहे पांढरा ते निघेल। तुम्ही अद्दर असं ही चाकूच्या साहाय्याने साल काढू शकता। आणि कैरी जास्त कोवळी नसावी, निब्बर असावी। अशी साल काढून घ्यायची। हे बघा, आपल्या कैरीची पूर्ण साल काढून झाली। जर तुम्हाला याच्या चकत्या करून घ्यायच्या असतील तर असे चाकूच्या साहाय्याने अशा पातळ काप करून घ्या। हे बघा, असं। जर असं नसेल करायचं, तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तर तुम्ही असं एक मोठं भांड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अशी किसणी ठेवायची। तुमची जशी किसणी असेल तसं त्याच्यानुसार तुम्ही ठेवा। आणि जे हे असतं चाकू असतो इथं किसणीला, त्या चाकूवर असं घासून घ्यायचं। आपोआप त्याच्या पातळ असे काप होते। तुम्हाला दाखवते, हे बघा किती छान झालेत। असे पातळ काप पडते। तुम्हाला ह्या प्रकारे सोपं पडतं। चाकूने कापले तर थोडंसं जाड पडते, पण यानं अगदी पातळ असं पडते। असं किसून घ्यायचं। हे बघा, तर पातळ असेल तर खूप कमी वेळात होते हे। जास्त जाड घातले तर वाळायला खूप दिवस लागते। आणि पातळ असेल तर ते ऊन जर कडकडीत असेल तर लवकर वाळेल ती। हे अशी कैरी आपण किसून घेणार। तुम्हाला दाखवते, बघ कशी पडली, एकदम अशी छान पातळ काप पडली। असं किसून घेतलं तर तुमचा वेळ वाचतोय आणि पटकन होते। हे बघा, आणि जी याच्यामध्ये कोय असते ती कोय आपण साईडला काढून टाकणार आहे। हे बघा, ही कोय आहे, हे कोय आपण नाही घेणार, ही कोय साईडला काढणार आहे। जेवढं किसता येईल, जेवढं निघल मऊ भाग तेवढा घ्या। हे बघा, ही साईडला ठेवूया आपण आणि तुम्हाला दाखवते।
हे बघा किती छान आपले पातळ असे हे काप पडले। हे झाले आपले किसून। आपली कैरी पूर्ण किसून झाली। हे बघा मी असं ताट घेतले, 2 ताटे घेतले तशी। हे बघा हे अशी दोन्ही ताटे घेतलीत आणि त्याच्यावरती पेपर घातलाय। हे बघा असं पेपर घातलाय आणि जे आपण किसून चकत्या काढलेत त्याच्या व्यवस्थित ह्या पेपरवरती पसरवायच्या। असं पसरवून घेणार आहे आपण। पातळ टाकलं तर हे लगेच वाळेल। दोन्ही ताटामध्ये हे असं आपण पातळ असे काप हे पसरवून घेणार आहे। जास्त दाट घालू नका, नाहीतर आंबे आपली जी कैरी आहे ती काळी पडेल। ला सुकण्यासाठी वेळ द्यावा लागेल। हे सगळे काप असे व्यवस्थित ठेवून घेणार आहे आपण। जिथं जिथं मोकळी जागा आहे तिथं हे ठेवून द्यायची। हे झाले, हे साईडला ठेवूया आणि दुसऱ्या ताटामध्ये अजून ठेवू। बघा हे असे पसरवून घ्यायचे। हे बघा ह्याही ताटामध्ये झालंय पसरवून। आपण कागद का टाकलाय तर त्याला जे पाणी सुटलेलं असतं कैरीला ते पेपर शोषून घेतो पाणी। बघा दोन्ही ताटामध्ये झालंय आपलं। तर हे आपण नेऊन उन्हामध्ये ठेवणार आहे। एकदम कडकडीत उन्हामध्ये हे वाळवून घ्यायचंय। मी तुम्हाला नंतर सांगेन किती दिवस लागले। हे बघा जे आपण उन्हामध्ये ठेवले होते कैरीचे तुकडे काढून काप करून जे उन्हाला ठेवले होते ते आपण काढून घेतलेत। तर मी ज्या दिवशी ठेवलं पहिल्या दिवशी त्या दिवशी एक दिवस पेपरवरतीच ठेवले, म्हणजे ताटात पेपरवरती ठेवले आणि त्या दिवशी दिवसभर ठेवले आणि 5 वाजता ते काढून घेतले पेपरवरचे आणि दुसऱ्या दिवशी दोन्ही पेपरवरचे काढून एकत्र एका ताटामध्ये एकत्र करून घेतले आणि ताटात एक दिवस असे वाळवलेत। असे म्हणून 2 दिवस लागले त्याला वाळायला। हे बघा असे वाळलेत। जे आपण काप करून घेतले होते कैरीचे ते वाळलेत बघा। आता आपण मिक्सरचं भांड घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हे काप केलेले घालणार आहे। आणि याच्यामध्ये हे बघा अर्धा चमचा मीठ घालणार आहे। मीठ का घालायचं कारण मिठामुळे ते खराब होणार नाही आणि त्याची चवही खूप छान राहते, किडे वगैरे होणार नाहीत मिठामुळे। हे आपलं वर्षभर टिकणार आहे त्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातले। तर आपण मिक्सरने बारीक करून घेणार आहे। तुम्हाला दाखवते किती पावडर बारीक झालेले। हे बघा एकदम फास्ट मिक्सर फिरवायचं आहे, फास्टवर ही पावडर करून घ्यायची आहे। हे बघा किती बारीक झाली आपली पावडर। ही आपल्याला अशी हवी आहे, आपण काढून घेऊया। ही आपली आमचूर पावडर करून तयार आहे। हे बघा मी एकच कैरी वापरली त्यामुळे आपल्या एवढी झाली आमचूर पावडर। तर ही आमचूर पावडर वर्षभर टिकते, त्याला ओला हात लावायचा नाही आणि त्याला पॅक बंद भरणीमध्ये असं भरून ठेवायचं। हे बघा मी अशी भरणी घेतली आणि त्या भरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही अशी व्यवस्थित हे भरून ठेवा, म्हणजे ती वर्षभर टिकेल। ही आपली आमचूर पावडर करून तयार आहे। तुम्ही ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।
आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।